विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा घटक क्रमांक 3 छेददर्शक देखावे म्हणजे सेक्शनल व्ह्यूज या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. लंबजन्य प्रक्षेप देखाव्यांच्या सहाय्याने आपण जेव्हा एखादी वस्तूची रचना स्पष्ट करतो, त्यामध्ये देखाव्यात वस्तूच्या न दिसणाऱ्या कडा ह्या आपण तुटक रेषेच्या सहाय्याने दाखवतो. परंतु जर वस्तूची रचना गुंतागुंतीची जर असेल तर एकापेक्षा जास्त तुटक रेषा आपण त्या देखाव्यात दाखवतो आणि कारागिरांना या वस्तूची रचना तुटक रेषेमुळे समजत नाही. अशा वेळी वस्तूची अंतर्गत रचना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला वस्तूचा उभा किंवा आडवा छेद किंवा काही वेळा आपल्याला तिरपा काप घेऊन त्या वस्तूचे लंबजन्य प्रक्षेप देखावे आपण पूर्ण करतो. अशा छेद घेऊन पूर्ण केलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यास आपण छेद देखावे म्हणजेच सेक्शनल व्ह्यूज असे म्हणतो. आता हे छेद देखावे म्हणजे काय, तर छेद देखाव्यामध्ये आपण वस्तूची रचना एखादी जर क्लिष्ट असेल किंवा जर गुंतागुंतीची असेल तर अशा वेळी आपण उभा किंवा आडवा छेद घेऊन त्या वस्तूच्या लंबजन्य देखाव्याच्या सहाय्याने माहिती देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कमीत कमी एका देखाव्यात आपण वस्तूचा छेद घेतो. आता या ठिकाणी छेददर्शक देखाव्याचे काही प्रकार दिलेले आहेत. त्यापैकी फुल सेक्शनल व्ह्यू आणि हाफ सेक्शनल व्ह्यूचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. छेददर्शक देखावे पूर्ण केल्यानंतर त्या छेददर्शक देखाव्यांमध्ये तुटक रेषेचे अस्तित्व राहत नाही. छेददर्शक देखाव्यामध्ये छेददर्शक रेषा ह्या नेहमी 45 अंशात तिरप्या काढाव्यात. चला तर मग आपण उदाहरण क्रमांक 1 पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्यक्षपणे सेक्शनल व्ह्यू सोडवणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिसत असेल पहा. तर सेक्शनल व्ह्यूमध्ये आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूप्रमाणेच काम करणार आहोत. 4 रकाने करून घेणार आहोत आपण. 4 रकाने करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या उदाहरणासाठी ज्याप्रमाणे आपण करतो त्याप्रमाणेच इथं काम करायचं आहे. आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन पहा. आपल्याला एक्स या दिशेने सेक्शनल फ्रंट व्ह्यू म्हणजे छेददर्शक समोरील देखावा, टॉप व्ह्यू म्हणजे वरील देखावा आणि साईड व्ह्यू, लेफ्ट हँड साईड व्ह्यू आपल्याला पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने जेव्हा उदाहरण तुमच्यासमोर असेल आणि इथे एक लक्षात घ्या, सेक्शनल व्ह्यूमध्ये आपल्याला या वस्तूचा काप पातळीदर्शक रेषेच्या साहाय्याने आपण असं जाणून घ्यायचं आहे की वस्तूचा काप कसा आणि कुठे घेतला आहे. इथे काप पातळीदर्शक रेषा दिसते बघा, ए कंसात गोल वर्तुळ केला आहे आणि इथे परत ए वर्तुळ केला आहे पहा. आणि इथे अशी काप पातळीदर्शक रेषा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळत असेल. आता वस्तूचा आपल्याला असा काप घ्यायचा आहे. काप घेतल्यानंतरचा समोरील देखावा, वरील देखावा आणि बाजूकडील देखावा पूर्ण करायचा आहे. तर त्यासाठी काय करणार आहोत आपण, तर ऑर्थोग्राफिकच्या उदाहरणाप्रमाणेच या ठिकाणी लांबी 65, उंची 40 आणि रुंदी 50 अशी ही मापे ह्या जॉबचे आपण नोंदवून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 रकान्यामध्ये कोणते कोणते देखावे पूर्ण करायचे ते आपल्याला पाहायचे. इथे आपल्याला फ्रंट व्ह्यू पूर्ण करायचा आहे. फ्रंट व्ह्यूच्या डावीकडे लेफ्ट हँड साईड व्ह्यू पूर्ण करायचा आहे. टॉप व्ह्यू आणि ते प्रक्षेप रेषा. प्रक्षेप रेषा आपल्याला माहिती आहे की आपण 45 अंशामध्ये प्रक्षेप रेषा नेहमी पाहतो. अशी प्रक्षेप रेषा पण आधी काढून घेतली तरी चालेल. आता या ठिकाणी बघा, उशीर न करता मी उदाहरण सुरू करतोय. आपल्याला लांबी घ्यायची आहे 65. अशा पद्धतीने 65 लांबी घेऊन आपण एक लांबीची रेषा टॉप व्ह्यूमध्ये पण जाईल अशा पद्धतीने आपण रेषा काढणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे उंची दिलेली आहे पहा, उंची आहे 40. तर ही उंची 40 आपण इथे घेणार आहोत आणि ही उंचीची रेषा जी आहे ती आपल्याला साईड व्ह्यूमध्ये आपण सरकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा जो आयत तयार केला आहे आपण हा फ्रंट व्ह्यूचा असणार आहे. त्यानंतर टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला रुंदी आणि लांबीचा, रुंदी आपल्या या ठिकाणी 50 आहे. मग बरोबर 50 माप घेऊन आपण
रुंदीचा आयत या ठिकाणी रुंदीच्या मापासहित आपण हा जो टॉप व्ह्यूचा आयत आहे तो पूर्ण करणार आहे. आणि हा आयत पूर्ण करत असताना आपल्याला इथे प्रक्षेप रेषेला छेदेपर्यंत ती रेषा वाढवायची आणि जिथे प्रक्षेप रेषेला छेदेल त्या ठिकाणाहून आपण ती रेषा साईड व्ह्यूमध्ये प्रक्षेपित करून घ्यायची. म्हणजे आपले असे 3 आयत पुसट आयत हे पूर्ण होतील. आता आपल्याला या ठिकाणी सेक्शनल फ्रंट व्ह्यू जरी पूर्ण करायचा असला तरी आपण सुरुवातीच्या फ्रंट व्ह्यूच्या बाबतीत आपण विचार करून त्याचं नंतर रूपांतर सेक्शनल फ्रंट व्ह्यूमध्ये कसे होईल याचा आपण विचार करणार आहोत. या ठिकाणी बघा ओ या बिंदूतून सरळ रेषा पूर्ण आहे. इथे 40ची उंची आहे, इथे 30, परत खाली या ठिकाणी 20नी ती बाजू उतरलेली आहे. आणि म्हणजे असे पूर्णपणे आपण फ्रंट व्ह्यूची आउटलाईन सुरुवातीला पूर्ण करणार आहोत. हे बघा फ्रंट व्ह्यूची आउटलाईन ही पूर्णपणे लांबी 65, नंतर पूर्ण उंची उजवीकडे आहे 40, नंतर ही या ठिकाणी 30 आणि त्या ठिकाणी 30 नंतर आपल्याला या ठिकाणी ती बाजू उतरलेली आहे, ती बाजू 20नी उतरलेली आहे. आणि त्यानंतर असा हा फ्रंट व्ह्यूचा थोडा भाग पूर्ण आहे. आणि आपल्याला इथं एक रिब दिसते बघा. ही उतरती जी बाजू असते अशी त्रिकोणी तिला रिब असे म्हणतात, कारण ते आधार देण्यासाठी ह्या रिबचा वापर केला जातो. कुठेही एखाद्या जॉबमध्ये आधार देण्याचं काम रिबचं असते. अशा प्रकारे आपण आउटलाईन काढलेली फ्रंट व्ह्यूची. ही फ्रंट व्ह्यूची आउटलाईन झालेली आहे. आता या ठिकाणी एक तुम्हाला खाच आहे पहा 10 मिलीमीटरची पायापासून. त्या 10 मिलीमीटरचं आपण इथे मार्किंग करून घेऊया. आणि मार्किंग करून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी एक आडवी रेषा काढूया. ही आडवी रेषा काय होईल, आपण साईड व्ह्यूमध्ये ती प्रक्षेपित करून घेऊया. अशी साईड व्ह्यूमध्ये प्रक्षेपित करून घेऊया. आणि साईड व्ह्यूमध्ये प्रक्षेपित करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याचं सेक्शनल व्ह्यू कशा पद्धतीने पूर्ण करता येईल ह्याचा आपण विचार एक टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू झाल्यानंतर करूया. आता साईड व्ह्यूमध्ये आपण या ठिकाणी फ्रंट व्ह्यूमध्ये आपण या ठिकाणी ही जी रेषा आहे ही प्रक्षेप रेषेला अतिशय महत्त्व आहे. या ठिकाणी अशी प्रक्षेपित करून घेऊया. टॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला हा 30x50चा एक आयत दिसेल, त्याच्या शेजारी तुम्हाला हा एक आयत आणि हा एक आयत आणि मध्ये रिब दिसेल. रिबची तुम्हाला या ठिकाणी जी रुंदी आहे ती 10 आहे. या दोन्ही कडेची तुम्हाला या ठिकाणी रुंदी दिलेली नाही आहे. अशा वेळी आपण काय करणार, रिबची जी रुंदी आहे ती रुंदी एकूण रुंदीमधून आपण वजा करणार आहोत. वजा केल्यानंतर जी काय रुंदी राहील त्याचे आपण 2 भाग करणार आहोत. आता या ठिकाणी 50 रुंदी आहे, 50मधनं रिबची उंची 10 वजा झाली म्हणजे राहिले 40. 40चे आपण 2 भाग करणार आहे म्हणजे 20-20चे असे 2 भाग होतील या ठिकाणी. म्हणजे हा 20, 10 आणि परत 20 आपण या ठिकाणी मार्किंग करून 20, 10, 20 या ठिकाणी रिब 10 आहे अशी मार्किंग करून ही जे रिबचे काही जे प्रक्षेप आहेत ते प्रक्षेप आपण या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी आपण प्रक्षेप रेषा काढलेली आहे तिकडे आपण ते वाढवून घेणार आहोत. त्यानंतर आपला टॉप व्ह्यू या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. टॉप व्ह्यूची आउटलाईन फक्त मी डार्क करतो. आपल्याला टॉप व्ह्यूचा सेक्शन घ्यायचा नाही आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला एकच सेक्शनल व्ह्यू विचारला आहे आणि त्या सेक्शनल व्ह्यूचं नाव आहे सेक्शनल फ्रंट व्ह्यू. मग तो सेक्शनल फ्रंट व्ह्यू आपला पूर्ण व्हायचा. आपण काय करतोय, ऑर्थोग्राफिक प्रमाणे काम करतो. या ठिकाणी काम पूर्ण करून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर सेक्शनल व्ह्यूमध्ये कसं होईल याचा आपण विचार करणार. अशा पद्धतीने आपला टॉप व्ह्यूचा या ठिकाणी व्ह्यू पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला शेवटचा आणि तिसरा व्ह्यू तो आपल्याला पूर्ण करायचा साईड व्ह्यू. या ठिकाणी तुम्हाला रिबचे प्रक्षेप घ्यावे लागतील. ते प्रक्षेप आपण या ठिकाणी असे घेऊयात आणि रिबचे प्रक्षेप या ठिकाणी प्रक्षेपाला अतिशय महत्त्व आहे हे मी पहिल्या प्रकरणात तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने रिबचा आपण प्रक्षेप घेतले की साईड व्ह्यूमधून आपण ऑब्झर्व करूया कशा पद्धतीने. तर इथे 10 नंतर वरती ती गाळा आहे त्या गाळ्याची जी रुंदी आहे ती 40 असेल कारण 30 आहे कारण 10 आणि 10 आणि मध्ये 30 तर तो गाळा जो आहे तो 30चा आहे. आपण काय करू इथे 10 या ठिकाणी 10 आणि अशा प्रकारे ही पूर्ण उंचीचा या ठिकाणी आपल्याला भाग डार्क करायचा आहे.
या ठिकाणी मी कडा सर्व ठळक करून घेतोय। असा हा गाळा आहे मध्ये 30चा, आणि ही रिब आहे पहा, ज्या रिबचं प्रोजेक्शन आपण टॉप व्ह्यूमधून घेतलं। तर अशा प्रकारे हा, एक मिनिट, रिब आपण जास्त या ठिकाणी इथे एक कडा येईल वरती। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जो साईड व्ह्यू आहे तो साईड व्ह्यू पूर्ण करून घेतलेला आहे। आता या तिन्ही व्ह्यू नंतर आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं काय सांगितलं, सेक्शनल फ्रंट व्ह्यू। मग सेक्शनल फ्रंट व्ह्यू म्हणजे काय, तर या रेषेच्या बरोबर आसावर आपण ह्या वस्तूचा काप घेतल्यानंतर वस्तूचा दिसणारा समोरील देखाव पूर्ण करायचा आहे। ज्यावेळी आपण ह्या वस्तूचा इथे काप घेणार आहोत त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की इथे खाली गाळा असल्यामुळे आपण ज्यावेळेस प्रत्यक्षपणे वस्तू कट करणार आहोत त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं मटेरियल इथे कट होणार नाही आहे, कारण ही पोकळ जागा आहे। इथून फक्त कट होणार जागा ही रिबची पूर्णपणे बाजू कट होणार, आणि पूर्ण हा ठोकळा जो आहे 30चा तो सुद्धा कट होणार। म्हणजे खाली जी पोकळ जागा आहे 10 मिलीमीटरची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मटेरियल नसणार आहे, म्हणून त्या पोकळ जागेच्या त्या प्रक्षेप रेषेला मी ठळक करून घेतोय बघा। आणि आपला सेक्शनल व्ह्यूचा आता सुरुवात आपण करतोय। आता कटिंग काय काय होणार आहे, तर ह्या पोकळ जागेच्या खालचा भाग काहीच मटेरियल नसल्यामुळे काहीच तिथे मटेरियल कट होणार नाही आहे, याच्या वरचा भाग सर्व कट होणार आहे। आपला सेक्शनल व्ह्यूच्या दरम्यानचा एक नियम असा आहे की रिबवर कोणत्याही प्रकारच्या सेक्शनल लाईन्स, क्रॉस सेक्शनल लाईन्स आपण काढत नाही। मग राहिलेला जो भाग आपला पूर्णपणे मटेरियल कट झालेला आहे ते कट झालेलं मटेरियल आपल्याला त्या ठिकाणी सेक्शनल लाईन्सच्या माध्यमातून दाखवायचं आहे। सेक्शनल लाईन्स ह्या नेहमी 45 अंशात तिरप्या काढायच्यात, आणि हे 45 अंशात तिरप्या काढत असताना आपल्याला या ठिकाणी असा रोल अँड ड्रॉ पकडून बरोबर आपल्याला युनिफॉर्मली सेक्शनल लाईन्स काढायच्या आहेत। मी बघा इथे सेक्शनल लाईन काढायला सुरुवात करतोय, अशी व्यवस्थित युनिफॉर्मली आपल्याला सेक्शनल लाईन्स ज्या आहेत त्या फार लांब पण नको आहेत, फार जवळ पण नको आहेत, आणि ह्यांचं जे इन्क्लिनेशन आहे ते इन्क्लिनेशन आपल्याला 45 अँगलमध्ये आपल्याला इन्क्लिनेशन आपल्याला घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ह्या रिबमध्ये, आणि एक लक्षात ठेवा, रिबमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सेक्शनल लाईन्स येत नाहीत। रिब जो काढला आहे का ना आपण, त्या रिबमध्ये कधीही सेक्शनल लाईन्स काढायच्या नाहीत। तो आपला सेक्शनल लाईनच्या बाबतीतला नियम आहे, नियम डावलून चालणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या सेक्शनल लाईन्स आपण पूर्ण करणार आहोत। सेक्शनल लाईन्स या काढत असताना अतिशय काळजीपूर्वक ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। जेवढं मटेरियल आपण या ठिकाणी कापलं आहे किंवा कापलं जाणार आहे त्याचाच आपल्याला येथे सेक्शनल लाईन्सच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत। म्हणजे रिबवर आपल्याला सेक्शन लाईन्स दाखवायच्या नाहीत, बाकीचं जेवढं मटेरियल आपण कट केलेलं आहे तेवढ्या सगळ्या मटेरियलवर म्हणजे वस्तू त्या ठिकाणी पूर्णपणे छेदली गेलेली आहे। आणि छेददर्शक देखावे आपण कशासाठी काढतो त्याचंसुद्धा संपूर्ण तुम्हाला माहिती मी या पूर्वी दिलेली आहे। तर छेददर्शक रेषेच्या साहाय्याने आपण कुठल्याही वस्तूचा काप घेतल्यानंतर कशा पद्धतीने ती वस्तू दिसेल याचा आपण या ठिकाणी देखावाच्या माध्यमातून माहिती देत असतो। आणि दुसरी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की सेक्शनल व्ह्यूमध्ये कधीही आपल्याला तुटक रेषा काढावी लागत नाही, कारण तुटक रेषा म्हणजे काय, तर न दिसणारी कडा, देखाव्यातील न दिसणारी कडा आपल्याला दाखवायची असते। आणि सेक्शनल व्ह्यूचा जो आपल्याला वापर आहे तो वापर न दिसणाऱ्या कडा सर्व आपल्याला जाणून घेण्यासाठीच आपण सेक्शनल व्ह्यूचा या ठिकाणी वापर करणार। म्हणजे न दिसणाऱ्या कडा, गुंतागुंतीची असेल एखादी वस्तूची रचना तर त्याची अंतर्गत रचना व्यवस्थित समजून घ्यावी याचाच आपल्याला सेक्शनल व्ह्यूचा वापर करून माहिती घ्यायची असते। म्हणून ह्या ठिकाणी आपण सेक्शनल व्ह्यूमध्ये तुटक रेषा येत नाही, सेक्शनल लाईन्स या रिबवर येत नाहीत, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्या आहेत। बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या लंबजन्य प्रक्षेपाप्रमाणेच या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। इथे तुम्हाला एक लक्षात घ्या, माप द्यायचे आहेत, त्यानंतर नावं द्यायची आहेत। नावं आपल्याला 5 मिलीमीटरचं आपण या ठिकाणी 2 रेषा काढणार आहोत, गायडिंग लाईन्स। इथे रुंदीची रेषा काढणार आहोत आपण
रुंदीची माप रेषा, ह्या वाढीव रेषा, ह्या अशा पद्धतीने हे सगळं काम आपण ऑर्थोग्राफिकमध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि या ठिकाणी जे आपल्याला नेमिंग करायचं आहे, लेटरिंग करायचं आहे, त्यासाठी आपल्याला साधारणपणे 5 mm उंचीची दोन आपल्याला रेषा काढायच्या आणि त्या रेषेच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी आरेखन किंवा लेटरिंग पूर्ण करायचं आहे. आता अजून एक गोष्ट राहिली पहा, टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला वरून पाहिल्यानंतर हा गाळा दिसणार नाही, परंतु टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे का नाही. मग आपल्याला या ठिकाणी जो टॉप व्ह्यूमध्ये गाळा न दिसणारा भाग आहे तो तुटक रेषेच्या माध्यमातून दाखवायचा आहे. मग तो गाळा आपल्याला कसा मिळणार आहे, तर त्याचे जे प्रक्षेप आहे ते प्रक्षेप आपल्याला साईड व्ह्यूमधनं मिळणार आहेत. साईड व्ह्यूमधनं आपण अशा रेषा दोन त्या 45 अंशाच्या प्रक्षेप पातळीवर घेणार आणि त्याचं परत आपण डायव्हर्जन या ठिकाणी टॉप व्ह्यूमध्ये करणार आहोत. आणि टॉप व्ह्यूमध्ये आपण जेव्हा डायव्हर्जन करणार आहोत तेव्हा त्या ज्या रेषा आहेत त्या रेषा आपल्याला तिथे तुटक रेषेच्या माध्यमातून पूर्ण करायचे. म्हणजे इथे 2 तुटक रेषा असतील, तो जो गाळा गेलेला आहे त्या गाळ्याच्या या ठिकाणी 2 तुटक रेषा, कारण आपल्याला फक्त एकच सेक्शनल व्ह्यू पूर्ण करायचा आहे आणि तो म्हणजे फ्रंट व्ह्यू. आणि फ्रंट व्ह्यू आपला सेक्शन व्ह्यू झालेला आहे. अशा पद्धतीने आपला हा टॉप व्ह्यू, त्या टॉप व्ह्यूमध्ये आपली तुटक रेषा राहिलेली आहे. टॉप व्ह्यू हा सेक्शनल व्ह्यू नसल्या कारणाने या ठिकाणी तुटक रेषा काढलेली आहे. फ्रंट व्ह्यू हा सेक्शनल व्ह्यू असल्या कारणाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुटक रेषा येणार नाही आहे. आता ह्या ठिकाणी माप द्यायचे सर्व विद्यार्थ्यांनी. या ठिकाणी रुंदीचं जे माप आहे ते रुंदीचं माप 50 आहे. या ठिकाणी लांबी जी आहे ती लांबी 65 आहे. अशी व्यवस्थित मापे द्यायची आहेत सर्वांनी विभागून आणि उदाहरण व्यवस्थितरित्या पूर्ण करायचे. या ठिकाणी लेटरिंग आणि नंबरिंग या सर्व गोष्टीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातनं आपल्या ड्रॉइंगमध्ये व्यवस्थितपणा जाणवतो. नाहीतर सर्व ड्रॉइंग व्यवस्थित करतो आपण आणि लेटरिंग आणि डायमेन्शन देत असताना थोडासा जरी तुमच्याकडनं चूक झाली तर ते संपूर्ण ड्रॉइंग त्या ठिकाणी खराब दिसायला कारणीभूत ठरतं. या ठिकाणी विभागून माप देतो आहे. हे 20 आहे, हे 10 आहे, हे 10 आहे, या ठिकाणी हे 10 आहे, हे 30 आहे आणि हे 10 आहे. याला आपण इथे नेमिंग करूया. हा रिपचा भाग असल्याने तर आपण असं नेम देऊया याला. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू, हा 65 अंतर आहे ते लांबीचं. इथे लिहा सेक्शनल फ्रंटचा FV. पूर्ण लिहित बसत नाही, तुम्ही लिहिले तरी काय हरकत नाही. टॉप व्ह्यू आणि हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू आणि ह्या 45 अंशांमध्ये आपण इथे प्रक्षेप घेत असतो. तर अशा प्रकारे हे सेक्शनल व्ह्यूजचं जे पहिलं उदाहरण आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. याच्यामध्ये सेक्शनल फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साईड व्ह्यू पूर्ण केलेला आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचाच पुढचा भाग म्हणून आपण सेक्शनल व्ह्यूचा विचार करू शकतो. धन्यवाद. सर्वांनी व्यवस्थित उदाहरण सोडवा.